मी जान्हवीला जाऊन कन्फर्म केलं, म्हटलं जान्हवी तू बाहेर येणार तेव्हा मी पाय टाकणार आहे ना मध्ये. ती बोली काय असं काही नाही आहे, तू मला पाडणारच का? आणि तेव्हा मी विवेककडे बघितलं तर विवेक हसायला लागला. तर मी फक्त एवढंच विचारते की त्या कॅरेक्टरला वेटेज किती असणार आहे किंवा डायलॉग किती असणार आहेत किंवा माझ्यामुळे काय फरक पडणार आहे स्टोरीमध्ये. जर नुसतंच सीनमध्ये मी उभी असेल ना तर माझी खूप चिडचिड होते. मला असं ते फिलिंग येत राहतं की वेळ फुकट चाललाय. स्वतःहून सांगितलं की प्लीज माझ्या प्रेमात पडू नकोस. लोक हे करतात, माझ्या प्रेमात पडतात, त्यांना असं वाटतं मी फ्री बोलते तर झालं म्हणजे माझं पण प्रेम आहे. हॅलो, हाय, नमस्कार. मी विदिशा म्हस्कर. तुम्हाला सांगायला आनंद होतोय की माझी नवीन एंट्री झाली आहे भाग्य दिले तू मला कलर्स मराठीवर रात्री 9:30 वाजता. तर या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर खूप छान कॅरेक्टर आहे, खूप पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे, समंजस आहे माझ्यासारखं आणि खूप ओपन माइंडेड आहे किंवा प्रॅक्टिकल मुलगी आहे. किमया असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि मजा येते मला हे कॅरेक्टर करताना. कारण अशी लोक ॲक्च्युअलमध्ये जगात असतात, पण तुम्हाला सिरियलमध्ये अशी लोक फार कमी बघायला मिळतात किंवा असे कॅरेक्टर्स फार कमी बघायला मिळतात. तर मला असं वाटतं की ही खूप छान संधी आहे माझ्यासाठी. एखादी गोष्ट नॅचरली किंवा एखादा सीन असेल तर तो नॅचरली परफॉर्म करण्याची संधी मला या कॅरेक्टर थ्रू मिळते. कुठेही असं कटकारस्थानं किंवा असं काही नाही आहे. आणि हे सगळं नवीन आहे माझ्यासाठी. पण येस, मला मजा येते. म्हणजे चिडायला कोणाला आवडत नाही ना, हसायलाच आवडतं. तर या कॅरेक्टरमध्ये मी खूप जास्त हसते, लोकांना हसताना दिसते, तर मजा येते. आय होप तुम्हाला पण आवडत असेल. खूप छान रिस्पॉन्स येतोय. रादर मी सांगू का, मी एका अशाच कॅरेक्टरसाठी थांबले होते किंवा मी म्हणजे अशाच संधीची वाट बघत होते. कारण माझा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्याशिवाय मी काहीच नाही आहे. म्हणजे मी खूप बिलीव्ह करते या गोष्टींवर की जे फॅन्स असतात किंवा जे प्रेक्षक वर्ग जो असतो आपला, त्यांनी आपल्यावर एवढं भरभरून प्रेम केलं आहे, म्हणूनच आपण आज या लेवलला पोचलो आहे, म्हणूनच आपण मोठे झालो आहे, ते आहेत म्हणून आपण. तर मला ना असं खूप लोक सांगायचे की आम्हाला तर तुला पॉझिटिव्ह भूमिकेत बघायचं आहे, आम्हाला तुला असं एका प्रॅक्टिकल किंवा असं छान भूमिकेत बघायचं आहे जिकडे आम्हाला कळेल की तुझे शेड्स काय आहेत अभिनयाच्या. तर ही संधी आली, मी त्यासाठी थांबले आणि ही संधी आली आणि हे कॅरेक्टर मला मिळालं. ते स्क्रिप्ट वाचून ऑडिशनची मी खूपच खुश झाले होते, कारण खूप कमाल कॅरेक्टर आहे. तर असं म्हणायला हरकत नाही की मी आत्ता यावेळेस ऑडियन्सचंच ऐकलं आहे, प्रेक्षकांचंच ऐकलं आहे, त्यांचंच ऐकून मी थांबले आणि त्यामुळे मला हे कॅरेक्टर मिळालं. प्रक्रिया म्हणजे ना, माझं एकच म्हणणं असतं की प्रत्येक आयुष्यातला प्रत्येक सेकंड, प्रत्येक मिनिट, प्रत्येक महत्त्वाचा असतो. ओके, प्रत्येकाच्या आयुष्यात. आणि मला तो फुकट घालवायला आवडत नाही. सो माझी ही थिअरी आहे कुठलंही कॅरेक्टर सिलेक्ट करण्यामागे, की माझा एवढासा सुद्धा वेळ नाही गेला पाहिजे सीनमध्ये सुद्धा. तर मी फक्त एवढंच विचारते की त्या कॅरेक्टरला वेटेज किती असणार आहे किंवा डायलॉग किती असणार आहेत किंवा माझ्यामुळे काय फरक पडणार आहे स्टोरीमध्ये. तर मला ती गोष्ट खूप मॅटर करते की आपल्यामुळे एखाद्या गोष्टीत फरक पडतोय किंवा आपल्यामुळे एखादा बदल कोणाच्या तरी आयुष्यात बदल घडून येतोय, चांगला वाईट असू दे, पण आपल्यामुळे घडतोय. तर ती गोष्ट मला खूप मॅटर करते आणि आय थिंक प्रत्येक ॲक्टर याच गोष्टीसाठी शोध घेत असतो की हां, आपल्यामुळे चेंज घडेल किंवा आपल्यामुळे काहीतरी घडेल. सो येस, मी ही गोष्ट जास्त बघते. कारण जर नुसतंच सीनमध्ये मी उभी असेल ना तर माझी खूप चिडचिड होते. मला असं ते फिलिंग येत राहतं की वेळ फुकट चाललाय. यावेळी मी इथे नुसती उभी आहे सीनमध्ये, माझ्यावर फक्त कॅमेरा, याच्यात मी काय करू शकले असते, मी घरी गेले असते, मी माझे कपडे धुतले असते. सो म्हणजे ती थेरी असते. तर वेळ फुकट घालवायला मला आवडत नाही. लिव्ह एव्हरी मुमेंट दॅट, असं मी सिलेक्ट करते कॅरेक्टर. ॲक्च्युली प्रेशर तर होतंच, कारण 2 वर्ष झाली भाग्य दिले तुम्हाला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आणि त्याच्यामध्ये आता आपली एंट्री होणार आहे. लोकांना आवडेल, लोकांना नाही आवडणार. त्यात आपण पहिल्यांदा असं काहीतरी कॅरेक्टर करतोय. म्हणजे लोकांसाठी मी आधी केलं आहे नाटकांमध्ये, पण लोकांसाठी लोक बघतात ते पहिल्यांदा बघतात. तर थोडं दडपण तर होतंच नक्की. पण इकडचे म्हणजे आता विवेक असेल किंवा तन्वी असेल, यांची गट्टी खूप छान जमली आहे. पण पहिल्याच दिवशी, जसं मी म्हणाले, निवेदिता ताई असतील, पहिल्याच दिवशी सगळ्यांनी येऊन मला विचारलं किंवा की वेलकम केलं, छान बोलले माझ्याशी, थोडं
फ्रेंडली करायचा प्रयत्न झाला समोरनं, आणि त्याच्यामुळे काय होतं, एखाद्या कोणीतरी आपल्याला कम्फर्टेबल करत असेल तर फार कठीण नाही जात त्या म्हणजे जमलेल्या गट्टीमध्ये इन होणं फार कठीण नाही जात जर त्यांनी जबाबदारी थोडीशी घेतली तर. आणि मला असं वाटतं की त्यांनी ऑलरेडी घेतली आहे ती जबाबदारी. सगळेच जण खूप छान ग्रीट केलं त्यांनी मला जेव्हा मी आले आणि शूटिंग सुरू झालं होतं. आणि मेन तर जेवण, सगळेजण इकडे घरचे आपापला डबा आणतात, तिकडेच मेन बॉन्डिंग होतं. नाही मी असं म्हणेन विवेक ना खूप त्या बाबतीत हे म्हणजे तो वेळ घेतो या सगळ्या गोष्टी करायला. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला तर परवाचीच गोष्ट आहे, त्याला सवय आहे, तो ना स्ट्रेट फेस ठेवून असं मस्करी करतो किंवा असं काहीतरी चुकीचं सांगतो, येडा बनवतो. सो एक माझा जान्हवीचा आणि त्याचा सीन होता, तर ती वॉशरूममधनं बाहेर येते आणि मी तिच्या समोरच अशी उभी असते, असा सीन होता. सो सरांनी हा सीन एक्सप्लेन केला आणि नंतर मला कळला सीन, तर मी फोनमध्ये गेले परत माझ्या जोपर्यंत सीन चालू होत नव्हता तोपर्यंत. तर सर म्हणाले ओके रेडी रोलिंग. तर मी म्हटलं की ओके, मला तर माहिती आहे सीन काय करायचं आहे. तर हा ॲक्शनच्या आधी लिटरली 2 सेकंड आधी मला म्हणाला, तुला माहिती आहे ना तिकडे जाऊन ती बाहेर येणार आणि तुला मध्ये पाय टाकायचं आहे. मी म्हटलं हे तर सांगितलं नाही सरांनी. तो बोला काय तू फोनमध्ये होतीस तेव्हा सांगितलं. तर मी म्हटलं हो का, अच्छा. तर मला काय डोक्यात आलं माहीत नाही, मी जान्हवीला जाऊन कन्फर्म केलं. म्हटलं जान्हवी तू बाहेर येणार तेव्हा मी पाय टाकणार आहे ना मध्ये. ती बोली काय, असं काही नाही आहे, तू मला पाडणारच का. आणि तेव्हा मी विवेककडे बघितलं तर विवेक हसायला लागला. सो हे तो करतो आणि हे मला खूप म्हणजे आता हळूहळू कळतं. ऑब्व्हियसली सुरुवातीला त्याने रंग नाही दाखवले, पण आता तर हळूहळू तो करतो, वेडा बनवतो. पण नाही, मी नाही बनणार आहे आता. मी एकदा बनले, पण आता मला कळलं त्याचं जे स्ट्रेट फेस तो कधी करतो आणि थोडासा चेंज स्लाईट कधी येतो हे मला कळतं आता हळूहळू. तर का दुसऱ्या मुलीच्या येण्याने त्यांच्या नात्यामध्ये फरक नाही पडणार. पण येस, नवीन आजकाल टर्म आली आहे सिच्युएशनशिप. तर त्या सिच्युएशनशिपमधनं काही घडलं आणि काही गोष्टी जर झाल्या तर कदाचित त्यांच्या नात्यामध्ये फरक थोडासा पडू शकतो. अर्थात कुठलीही मुलगी किंवा कोणी असेल आपल्या नवऱ्याला घेऊन किंवा आपल्या पार्टनरला घेऊन ती इन्सिक्युअर असते. पण कावेरी तशी नाही आहे. माझा आणि कावेरीचा एक मध्ये फोन कॉल पण झाला. सो मलाही माहिती आहे की त्याचं लग्न झालं आहे, त्यामुळे मी पण ते डिस्टन्स, इनफॅक्ट मी त्याला स्वतःहून सांगितलं की प्लीज माझ्या प्रेमात पडू नकोस. लोक हे करतात, माझ्या प्रेमात पडतात, त्यांना असं वाटतं मी फ्री बोलते तर झालं म्हणजे माझं पण प्रेम आहे. पण असं नसतं, मी फक्त फ्रेंडशिप म्हणूनच बघत असते. तर हे आता त्यालाही क्लिअर आहे, हे कावेरीला पण क्लिअर आहे, हे मलाही क्लिअर आहे. सो मला नाही वाटत की आत्ता तरी त्यांच्या नात्यावर काही फरक पडेल. काही झालं तर आजचं भलंच होईल. ऑफकोर्स मी आहे.